हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसकावडी चॅनलवर तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण निघालो कुठे, तर पनवेलमध्ये एक लोकेशन आहे, पंचयातन मंदिर आहे. तिथे 5 मंदिराचं एका ठिकाणी बांधलेले आहेत. तर ती मंदिर पाहायला आपण जाणार आहोत. तर पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. तर चला, आता आपण घरातून निघालोय आणि वाजलेत 4:22 झालेत. तर निघालो आता ते मंदिर पाहायला आणि तुम्हाला दाखवतो. पाऊस, दिवसभर पाऊस नव्हता, हलकासा आता स्टार्ट झालेला पाऊस. आणि तुम्हाला रस्त्यामध्ये दाखवतो पाऊस, आणि अपडेट येत राहील मध्ये मध्ये. तर चला तर मित्रांनो, पंचमुखी हनुमानच्या सिग्नलला आपण लागलोय आणि इथून आपली आता खऱ्या अर्थाने जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर आता माझ्या डाव्या बाजूला पंचमुखी हनुमान आहे, हे तुम्ही पाहू शकता. जे आहे ते, आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तर पळसपे फाटा. तुम्हाला समोरच पाठी लागलेली आहे. तिथून तसं पुणे 108 किलोमीटर, जेनपेटी 27, आणि आपल्याला जायचं आहे पुणा रोडने जायचं आहे. तर हा समोर जो ब्रिज आहे, हा उरणला जाणारा जो ब्रिज आहे, त्याच्या राईट जर मारला खालून तर आपण गोवाकडे जाऊ आणि आपण सरळ जायचं. आपल्याला हा सरळ रस्ता आहे, हा पुण्याकडे. आपल्याला नाडाळला घेऊन जाईल. जो आपण आता चाललोय पंचायत मंदिर पाहायला, तर तो रस्ता हा आहे. तर चला, कंटिन्यू राहा. रस्त्यावर पण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो. रस्त्याच्या आजूबाजूला जे हिरवळ आणि पाऊस पडून गेलेले आहे, त्याची जी ग्रीनरी दिसते ती पण तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा जो आहे मुंबई पुणा ओल्ड हायवे बोलतो, तो हा आहे. त्याच्यामुळे ह्या हायवेला थोडी गर्दी कमी असते. कालच मेल काढला ना? हो, कालच. हे चाललेच पण करील बघा. फुलंच बघ किती भारी वाटतात ना, गोल्डनच्या. त्यांच्या डोक्यावर होते ते. आणि रस्त्यात मित्रांनो आता हा लागलेला, हा शेडूंगचा टोल नाका लागलेला आहे. आपण शेडूंगच्या टोल नाक्यावर 4:48 टाइम झालेला आहे. एक टोलवर गाडी आली आपली मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि आपला कार्ड आहे, ऑटोमॅटिक कार्ड डिटेक्ट केलं आणि सोडून दिलं. बारवई मित्रांनो, आता बारवई गाव गेले. रस्त्यामध्ये छोटे छोटे गाव लागतात, ते पण तुमच्या माहितीसाठी मी सांगतोय. समतानगर छोटंसं गाव आहे लेफ्ट साईडला. आणि हा व्ह्यू बघा रस्त्याचा, जबरदस्त. दोन्ही साईडला झाडं, आणि पावसाळी सीझनमध्ये जी हिरवळ जी पाहायला मिळते ती आत्ताच झालेलं आहे. इथून गेला वर, इथून उडाला वर. कधी गेला बघितलंस? नशीब पलीकडे गेला नाही त्या रस्त्याला, बघितलंस ना? तिकडे पुन्हा वाट लावली असते. काय आहे? एक ऍक्सिडेंट झाला इथे आता जस्ट. नाही, मोठी गाडी आहे काहीतरी. तो माणूस बाहेर आला तिथून. कार उडाली, पूर्ण गाडीचा ऍक्सिडेंट झाला आता जस्ट. पूर्ण ट्रॅफिक आहे बाजूच्या रस्त्याला, बघू शकता तुम्ही. ट्रॅफिक केवढे लांबपर्यंत ट्रॅफिक. मला थोडे पलीकडे गेले एवढे गाडी आहे तरी. मित्रांनो, फायनल आपण आता पोहोचलो आहोत. आणि हे तुम्ही पाहू शकता, जे म्हात्रे चॅरिटरी संस्था त्याने हे बांधलेलं आहे.
इंग्लिश पण आहे इथे, इंग्लिश मीडियम स्कूल. पाहू शकता समोर कॉलेज आणि हा सीन आहे जबरदस्त. आणि पार्किंग इकडे फ्री आहे, पार्किंग बद्दल काय पैसे वगैरे भरायची गरज नाही. आणि समोर पाहू शकता तुम्ही हे मंदिर आणि बरीच गर्दी आहे, लोक बरीच इथे पाहतात मंदिर पाहायला आले. तर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, पाहू शकता. मित्रांनो आपण फायनली आता पंचायत मंदिराच्या परिसरात आलोय आणि बाजूला पाहू शकता तुम्ही पार्किंग वगैरे आणि हे बांबूचे वगैरे झाडं लावलेले आहेत. त्याबद्दल 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग सेपरेट हे केलेलं आहे. आणि संध्याकाळचं एकदम जो सीन आहे जबरदस्त सीन आहे, तुम्ही पाहू शकता. हे समोर एक चांगलं फिरण्याचं ठिकाण आपण बोलतो. आणि एका ठिकाणी 5 जर आपल्याला देवांचे ते दर्शन होत असतील तर नक्कीच लोकांना आवडेल इथे फिरायला, म्हणून एवढी पब्लिक दिसते. पावसाळी हे आणि हा परिसर आहे. पंचायत महादार चप्पल स्टँड पण बाजूला एकदम व्यवस्थित हे केलेलं आहे, ठेवलेलं आहे. तुम्ही चप्पल इथं जाऊ शकता. तिथे इमर्जन्सी स्वच्छता ठेवलेलं आहे इथे बाजूलाच एंट्रीला. आणि हे सर्व पार्किंग आणि पब्लिक पण तेवढंच आहे. आणि हा एंट्रन्स आहे, तुम्ही पाहू शकता. एवढं छान एंट्रन्स दिसतंय मस्त आहे. आणि इथून मंदिरातही स्टार्ट झालेले आहेत. आणि संध्याचा क्लायमेट बघा मित्रांनो, जबरदस्त. आणि माझ्या माहितीप्रमाणे हा काहीतरी 2022ला याची हे मंदिराचे हे झालेलं आहे, म्हणजे इनोग्रेशन केलेलं आहे. आणि हा समोर दिसतोय पहिला त्या स्तंभ दिसतोय आपला दीपस्तंभ, हा पाहू शकता. आणि पहिला मंदिर जो आहे सुरुवातीला साईबाबांचं मंदिर आहे. हा मयुरेश्वर गणेश मंदिरामध्ये आपण जाऊया आता. आणि प्रत्येक मंदिराच्या स्टार्टिंगला आपल्याला कासवाचा जो फोटो दिसतो दोन मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा तिसरा मंदिर संकटमोचन हनुमान मंदिर.
तीन मंदिरांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर चौथं मंदिर ओढाळेश्वर महादेव. कृष्णा धीरे चल बेटा. चारही मंदिराचं स्ट्रक्चर पण सेम दिसेल. आता इथे आपण मित्रांनो तुम्ही व्ह्यू पाहू शकता. जबरदस्त 5 मंदिर लाईन मध्ये आहेत. आणि हे बघा 5 मंदिराचा कळस तुम्हाला दिसतोय. क्लायमेट पण पावसाळ्याचा पाऊस रिमझिम पडतोय. समोर जो गार्डन बनवलेलं एकदम छान मस्त आहे. आणि इकडे बघा फोटोज आहेत. साईबाबांचं आहे, गणपतीचं आहे आणि शंकराचं आहे, सरस्वती मातेचं आहे, कालिका माता आणि इथे तुम्हाला दिसतंय काली माता आणि इथे गायत्री देवी माता. सर्व फोटो एकदम छानपैकी एकदम घेतलेले. आणि हा रावणाचा भाऊ आणि देवाचा खजिनदार श्री कुबेर देव. तर हा असे फोटो लावले. आणि त्याची माहिती पण नावं दिलेली आहेत. आपल्याला काही त्याची माहिती पण होत नाही. भगवान शिव विष प्राशन करताना तर हा फोटो आहे. श्री विष्णू व ब्रह्मदेव शिवाचे सांत्वन करताना हे इकडे गेले. आणि पुढे आता आलो तर इकडे भगवान श्री सूर्यनारायण प्रकट होताना हे आहे. आणि श्री राम प्रभूचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान हे असे हे केले स्टॅच्यू लागले. आणि चिरंजीव अवतार भगवान श्री परशुराम आणि श्री रामचंद्र आणि भगवान श्री कृष्ण असे हे पूर्ण असे लावलेले. मित्रांनो हा गार्डन आहे बघा एकदम व्यवस्थित छानपैकी केलेलं आहे. आणि हा हॉल आहे इथं बसायला. आणि खूप छान असं वाटतं, प्रसन्न वाटतोय. एका याच्यात आपल्याला 5 देवस्थान फिरल्याचा एक अनुभव असतो तोही आपल्याला इथे मिळतोय. आणि लाईनमध्ये तुम्हाला सांगितलं पहिला होतं ते साईनाथ महाराजांचं, दुसरं आहे मयुरेश्वर गणेश मंदिर, तिसरं संकटमोचन हनुमान मंदिर, तर चौथं नाडाळेश्वर मंदिर आणि 5वं भवानी माता मंदिर. हे 5 मंदिर आहेत. हे तर JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था आहे यांनी हे सर्व बांधलेलं आहे. आणि खूप छान उपक्रम आहे मित्रांनो. नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. हा हॉल आहे. आणखी एक महत्त्वाचं सांगत होतं. इथे मला आता पोस्टर दिसलंय की मंदिरामध्ये जेव्हा आपण एंट्री होतो, मंदिर परिसरातून दिल्या जाणाऱ्या सेवा, मंदिर परिसरातून दिल्या जाणाऱ्या सेवा, पायी दिंडीत चालत जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी सभागृहात राहण्याची मोफत सेवा, सांप्रदायिक भजन कीर्तन कार्यक्रमासाठी मोफत सभागृहाची व्यवस्था आणि सर्व भाविकांना मोफत चहा व पाणी सेवा, या अशा सेवा पण इथे दिलेल्या आहेत ज्या मोफत आहेत.
मित्रांनो इकडे या मंदिरामध्ये प्रमुख उत्सव जे साजरे करतात ना, जो 13 मे श्री क्षेत्र पंचायत मंदिर प्राणप्रतिष्ठा दिवस जो होता त्या दिवशी तो दिवस हा एक मोठा उत्सवाने साजरा केला जातोय. आणि श्री गणेश जयंती, महाशिवरात्री, श्री हनुमान जयंती, नवरात्र उत्सव आणि दसरा असे हे सण हे मोठ्या उत्साहाने इथे साजरे केले जातात. तर त्याचा इथे एक फलक पण लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खाली सभागृहाच्या खाली जाईल मित्रांनो, इथे चहाची कॅन्टीन वगैरे आहे तिथे आणि वडापाव वगैरे इथे मिळतो. इथे तुम्ही पाहू शकता इथे. आणि हा जो परिसर आहे बघा.